हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. तर आज आमच्या इथे लग्न पण आहे. तर त्यामुळे ते आमंत्रण तर आम्हाला मिळालंच आहे. तर त्या लग्नासाठी पण जायचं आहे. पण लग्नाचा टायमिंग संध्याकाळी 7 वाजताचा आहे. तर उशीरच निघणार आहे लग्नाला सुद्धा. आणि अजून एक दुसरं काम आहे तर तेही मला करायचं आहे. तर आज खूप सारी धावपळ आहे. तर सकाळचं काम सर्व मी आता आवरले. मुलं पण शाळेत गेलेत तर तोपर्यंत मुलं पण येतील. आणि मग लग्नाला जाताना त्यांना सुद्धा न्यायचं आहे. कारण त्या दिदीनी मुलींना सुद्धा घेऊन यायला सांगितलं आहे. तर खूप सारं छान असं लग्न आहे. तर त्या लग्नासाठी पण आम्हाला जायचं आहे. तर त्याआधी अजून एक दुसरं काम आहे. तर आमच्या शेतातील जे कामगार आहेत ना, तर त्यांच्या बायकोची डिलिव्हरी झाली आहे. तर त्यांना सुद्धा आता आम्ही भेटायला निघालो आहोत. तर भेटायला पण जाणार आहे आणि येताना त्यांना घेऊन पण येणार आहे. कारण त्यांना 2-3 दिवसापूर्वी ॲडमिट केलं होतं. तर त्यांना छान अशी मुलगी पण झाली आहे. तर म्हटलं चला पुन्हा एकदा भेटून त्यांना घेऊन येणार आहे. तर अशी दोन्ही कामं आजच आहे. तर हे काम पण केलंच पाहिजे आणि लग्नाला तर गेलंच पाहिजे. तर भरपूर अशी धावपळ आज होणार आहे. परंतु जायला तर लागणारच आहे. तर चला आता मी निघालो आहोत. तर लवकरच येणार आहे माघारी कारण आम्हाला लग्नाला सुद्धा जायचं आहे. तर ते सुद्धा आल्यावर आवरून जायचं आहे. तर चला. तर आज वातावरण एवढं सुंदर होतं ना की अजिबात ऊन वगैरे काहीच नव्हतं. आणि तुम्ही समोर ढगसुद्धा पाहू शकता. एकदम छान असं कापसागत हे ढग दिसत होते. तर त्यामुळे मी छान असं या ढगांचं शूट घेतलेलं आहे. आणि त्यामुळे मग असं वातावरण असलं ना तर कुठे जायचं म्हटलं ना तर जरा छान वाटतं. कारण ऊन वगैरे असलं ना तर खूप सारा कंटाळा येतो. तर आम्ही निघालो होतो बारामतीच्या दिशेने. तर आता आम्ही बारामतीमध्ये पोहोचलो आहोत. कारण हे हॉस्पिटल बारामतीमध्ये आहे MIDC रोडला मेडिकल कॉलेज शेजारी. तर हे सरकारी हॉस्पिटल आहे. तर महिला ग्रामीण सरकारी हॉस्पिटल आहे हे. तर इथे यांची डिलिव्हरी झाली तर त्यांना आम्ही लगेच घेतलं आणि लगेच निघालो. कारण मी तुम्हाला म्हटलंच होतं की आम्हाला लग्नाला जायचं आहे. त्यामुळे लवकरच डिस्चार्ज झाला होता त्यांचा. तर पटकीने आम्ही त्यांना घेऊन आलो. त्यानंतर मग येताना इथे छान असं रसाचं गुऱ्हाळ दिसलं तर मग मस्त असं रस पिलो. मी पुन्हा घरी यायला निघालो. तर येताना त्यांना शेतामध्ये सोडून आलो. कारण घाईच इतकी होती की लग्नाचा टायमिंग जवळजवळ होतच आला होता. त्यामुळे मग आम्ही पटकीने घरी आलो. तर घरी आली तर शिजुका आमची अशी आम्हाला पाहून उड्या मारायला लागली. तर आत्ताच घरी आलो आहे. तर आता जायचं आहे आम्हाला लग्नाला. तर आता तेही पटकीने आवरून घेते. त्यानंतर मग तुम्हाला पुन्हा भेटते. तर चला. तर फायनली आता मी तयार झालेले आहे. तर हा आहे माझा लग्नाचा लूक. तर कशी वाटते साडी नक्की कमेंट करून सांगा. तर आता लग्नाला जायला आधीच उशीर झालेला आहे. तर आता पटकीने आम्ही लग्नाला निघालो. तर चला. तर फायनली आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये पोचलो आहोत. तर हे आहे नवले लॉन्स. तर येथे भरपूर सारी गर्दी होती कारण लग्नाला भरपूर सारे लोक आले होते. त्यानंतरून मग आम्ही आतमध्ये आल्यानंतर नवरीला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये गेलो. तर नवरीबाईचा छान असा मेकअप चालला होता.
तर तोपर्यंत मग आम्ही मस्त आमचे फोटोशूट वगैरे करून घेतले. तर ही आहे आमची अनुष्का, आमच्या ननंदबाईंची मुलगी. तर आम्ही सर्वांनी मिळून मस्त असे फोटो काढले आणि तिनेच आमचे छान असे फोटो काढले. तर लग्नाला गेल्या म्हटल्यावर फोटोशूट हे झालेच पाहिजे, म्हणून छान असे सगळ्यांनी मिळून मस्त असे फोटो वगैरे काढून घेतले. कारण लग्न लागल्यानंतर एवढ्या घाईमध्ये फोटो काढता येत नाही. तर पुन्हा एकदा मग नवरीचा मेकअप पाहण्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो. तर नवरीबाईचा मेकअप चालला होता आणि एकदम छान असा मेकअप या ताईंनी केला होता. तर या तृप्तीताई शिंदे, तर त्या मेकअप आर्टिस्ट आहे व ते एकदम छान असे मेकअपसुद्धा करतात. तर त्यानंतर मग आम्ही लग्नाच्या हॉलमध्ये येऊन बसलो. कारण मग आता लग्नाची तयारी पूर्ण झाली होती. तर नवरीबाई आणि नवरदेव ते आता येणारच होते. तर मग मस्तपैकी आम्ही इथे जाऊन बसलो. तेथेही छान असे आमचे फोटोशूट चालूच होते. तर आमचा आवडता छंद म्हणला ना तरी चालेल, कारण कोणत्याही लग्नात जाऊ तर किंवा आम्ही एकत्र कुठे भेटलो ना तर आमचा पहिला कार्यक्रम असतो तो फोटोशूटचा. तर मग मस्त असे सर्वांनी फोटोशूट केले. त्यानंतर नवरदेव नवरीची एंट्री झाली आणि मधुदा सुरेश्वर रंभा. तर फायनली लग्न आता झालेलं आहे आणि आम्ही सर्वजण मग इथेच थोडा वेळ गप्पा वगैरे मारत थांबलो होतो. मग वरती स्टेजवर सुद्धा फोटोशूट चालले होते. त्यानंतर मग नवरा नवरीचा हार घालण्याचा कार्यक्रम राहिला होता, तोही झाला. आणि मग सर्वात शेवटी त्यांच्याही छान असं एकदम मराठमोळ्या पद्धतीने मस्त असा हार घालण्याचा कार्यक्रम झाला. आणि मग सर्वात शेवटी मग फोटोशूट वगैरे राहिले होते, तेही चालू झालं. तर तोपर्यंत मग आम्ही सर्वजण गप्पा मारत थांबलो होतो, कारण इकडे नवरीचं फोटोशूट वगैरे चाललं होतं. आणि मग आम्ही सर्वजण तेच थोड्या वेळ खुर्चीवर बसून सर्वांच्या गप्पा वगैरे चालू झाल्या होत्या. तर मग मस्त अशी आमची आज नवरीबाई पण दिसत होती आणि नवरदेवसुद्धा दिसत होता. तर खरंच खूप छान पद्धतीने आजचं लग्न एकदम व्यवस्थितरित्या पार पडलं. आणि मग त्यानंतर जेवणसुद्धा खूप छान असं त्यांनी ठेवलं होतं. तर बुफे टाईप जेवणसुद्धा होतं आणि स्नॅक्स वगैरे सुद्धा भरपूर सारं होतं. तर कोणाला जे खायचे आहे ते सर्व खाल्ले जात होते. कारण पाणीपुरी, परत शेवपुरी, डोसे वगैरे तसे सगळे जेवण या लग्नामध्ये होतं. तर सर्वांनी स्नॅक्स वगैरे खाल्ले आणि त्यानंतर मग मस्त असा गोल करून सर्वजण जेवायला बसले. त्यानंतर मग राहिला होता आमचं फोटोशूट. तर मस्तपैकी येताना नवरा नवरी बरं स्टेजवर जाऊन मस्त असे फोटोशूटही केले. आणि त्यानंतर मग रात्री यायला खूप उशीर झाला होता. तर मग आम्हीही लवकर घरी आलो. तर चला मैत्रिणींनो, असा होता आमचा सारा आजचा दिवस. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.